बोदवडमध्ये व्यापाऱ्याच्या घरातून रोकड व सोन्या चांदीचे दागिने चोरी, अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल। बोदवड येथील रेणुका माता मंदिर परिसरातील एका व्यापाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने लाखो रुपये किमतीचे सोन्यात चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात आधी बुरट्या चोऱ्या होत होत्या, मात्र आता थेट लाखोंची चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये प्रचंड भीती व संतापाचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हुसेन अजगरली बुहारी, वय 40, व्यवसाय व्यापार, राहणार रेणुका माता मंदिर जवळ, बोदवड, हे 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बाहेर गेले होते। दरम्यान 22 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी, कोंडा आणि कुलूप तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला। चोराने कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लांबवली। या चोरीत 55 ग्रॅम वजनाचा सोन्याचा कंठहार, 12 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ज्यावर समीना असगर असे नाव कोरलेले आहे, 40 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या पाटल्या तसेच रोख रकमेत 500, 100, 50 रुपयांच्या नोटांची एकूण 20,000 रुपयांची रोकड चोरीस गेलेली आहे। याबाबत फिर्यादी यांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली। बुरट्या चोऱ्यांनंतर आता लाखोंची चोरी, पोलिसांसमोर मोठे आव्हान। बोदवड शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे। आधी लहान सहान बुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरांची मजल आता थेट दिवसाढवळ्या लाखोंचा ऐवज लुटण्यापर्यंत गेल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शहरात घडणाऱ्या या चोऱ्या आता पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहेत। सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक व्यापारी आणि सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून चोरांचा तात्काळ बंदोबस्त लावून पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। बोदवड पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करत आहेत। पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरुद्ध नवीन कायद्यानुसार कलम 305, 331, 331, 4 अन्वये गुन्हा 0178/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून पोलीस या चोरीचा छडा कसे लावतात यावर नागरिकांचे लक्ष लागून आहे। अपने सपनों को करें साकार संजरी डेवलपर्स के साथ। प्राइम प्रॉपर्टी लोकेशंस के लिए संपर्क करें संजरी डेवलपर्स, जहां विश्वास ही परंपरा है।